मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर आता मुंबई नाही दिल्ली गाठायची धाराशिवमधून मनोज जरांगे यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। महाराजांनी अटकेपार झेंडा लावला ते ठिकाण आपल्याला बघायचं आहे, ते ठिकाण बघायला जायचं आहे असं जरांगे म्हणाले। आता पूर्ण भारतातील मराठा एकत्र घेणार असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। हरियाणा, पंजाब आणि दिल्ली सर्व राज्यातनं मराठा एकवटणार असल्याचं जरांगे पाटील म्हणालेले आहे। धाराशिवमधनं जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। मराठवाड्याचं गॅझेटियर आणि पश्चिम महाराष्ट्राचं गॅझेटियर एकदा सोयीला लागलं, एकदा दिल्लीला जाऊ। काय नाही आपलं आनंदाचा सोहळा। तिथं मागणी नाही, आरक्षण नाही, मागणी घेऊन नाही चाललो अजिबात नाही। हे बघा, आपल्या राजाने अटकेपार झेंडे फडकेले, दिल्लीला सुद्धा झेंडा फडकेला। कुठं फडकेला कोणाला माहिती का? लाल किल्ल्यावर बघायला पाहिजे प्रत्यक्ष, त्याशिवाय मजा नाही। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। धाराशिवमधनं आपले प्रतिनिधी रहीम शेख सध्या आपल्या सोबत आहेत। रहीम, जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, चलो दिल्लीचा नारा जरांगे पाटील यांनी दिलाय आणि देशभरातल्या मराठ्यांना एकवटण्याचा नारा किंवा इरादा त्यांनी बोलून दाखवलेला आहे। आज मनोज जरांगे पाटील यांनी दोन घोषणा केल्यात, एक नाही। पहिली घोषणा आहे की आता जे हैदराबाद गॅझेटियरचं जे प्रमाणपत्र वाटप चालू होणार आहे ते व्यवस्थित बघतो, अभ्यास करतो, कुठल्या निष्कर्षावर कुठल्या निकषावर हे दिलंय ते पाहतो आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यावर दसऱ्यामध्ये निर्णय घेऊ आणि दसऱ्यातच याचा सोक्षमोक्ष लावू, अशी एक पहिला घोषणा त्यांनी केली। त्याच्यानंतर त्यांनी दुसरी घोषणा केली आहे ती दिल्लीची। मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला आहे, ते जे ते स्थळ आहेत ते काही आठवणी आहेत ते आपल्याला पाहायला यायचे। छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाने जे काही तिथं झेंडा लावला आहे ते पाहायचंय। हरियाणा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली यासह इतर राज्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून देशात जवळपास 28 कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आहे। हरियाणा, दिल्लीच्या मराठा समाजाने महाराष्ट्रातले जे काही मराठा समाज एकवटले होते त्यांना तिथं बोलवलंय आणि आपल्याला एक मेळावा घ्यायचा आहे, कौटुंबिक मेळावा घ्यायचा। हा जरी उद्देश असला तरी दुसरा एक त्यातून निष्कर्ष असा निघतोय की देशातील जे काही नेते आहेत, सो कॉल नेते आहेत, त्यांना मराठ्याची ताकद मनोज जरांगे पाटील यांना दाखवायची आहे। अगदी, आणि हा थेटपणे नारा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिलेला आहे। धन्यवाद रहीम, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।